दिवसापासून तुमचं बेमुदत धरणं आंदोलन आंबेडकरी संघटनांना किंवा कार्यकर्त्यांना घेऊन चालू आहे। या इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यावर तुम्ही विविध प्रकारचे आरोप केले, तर आज आंदोलनाचा कितवा दिवस आहे आणि याच्या पुढची भूमिका काय? प्रथमतः मी सर्व आलेल्या पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत करतो की जनतेचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपण या ठिकाणावरती येऊन आमच्या सगळ्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करताय, त्याबद्दल सर्व संघटनेच्या वतीने आपल्या पत्रकार बंधूंचं हार्दिक स्वागत। 22 तारखेपासून आम्ही या ठिकाणावरती धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत। त्या माध्यमातून आम्ही काही दिवसापूर्वी भीक मागो आंदोलन करून इंदापूर तालुक्याचे PI सूर्यकांत कोकणे साहेबांना 495 रुपये आम्ही SP साहेबांच्या माध्यमातून भीक पाठवलेली आहे, त्यांचा जो उदरनिर्वाह चालावा यासाठी। आमच्या या मागणीचा जास्तीत जास्त प्रभाव अजूनही प्रशासनावरती झालेला दिसून येत नाही। शासनाने आतापर्यंत सूर्यकांत कोकणे साहेबांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नाही आणि काही लोक आम्हालाच बदनाम करण्याच्या उद्देशाने काही गोष्टी पसरवण्याचं काम करतायत। प्रथम मी आपल्या ज्या गोष्टी पसरवतात त्या लोकांना मला सूचित करायचे की हे आंदोलन कुठल्या एका व्यक्तीचं नाहीये किंवा कुठल्या एका संघटनेचं नाहीये। इथं बसलेले वेगवेगळ्या संघटनेचे सगळे वेगवेगळे पदाधिकारी आहेत। रोज या ठिकाणावरती 5, 50, 100 लोक येतात, ते आपला पाठिंबा या ठिकाणावरती जाहीर करतात। जवळपास गेली 8 दिवसापासून हे आंदोलन या ठिकाणावरती चालू आहे आणि चालू असताना आतापर्यंत जवळपास हजारो लोकांनी या ठिकाणावरती आपलं पाठिंबा या ठिकाणावरती दिलेला आहे। आपल्याला लक्षात येत असेल की वेगवेगळ्या माध्यमांनी ज्यावेळेस या बातम्या देण्यात आल्या त्यावेळेस सूर्यकांत कोकणे साहेबांच्या युजेसमध्ये किंवा त्यांना जे काही लोक पाहतायत त्यांनी त्यांच्या कमेंट्स वाचल्या पाहिजेत की आपल्याबद्दल लोकांचं नेमकं खरं काय मत आहे। कारण कोकणे साहेबांबद्दल एवढा मोठा रोष असताना सुद्धा त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची काय जी शक्ती आहे ती आम्हाला जरा थोडीशी पडताळून पाहावं लागणार आहे। आपल्याला या माध्यमातून अजून एक सांगायचं आहे की जी ताकद कोकणे साहेबांना दिली जाते आणि काही समाजांच्या लोकांना जाणून बुजून टार्गेट केलं जाते, हे टार्गेट करणारी माणसं कोण आहेत आणि त्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोण हे शोधण्याची वेळ आता शासनावरती आलेली आहे। याबद्दलचं आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं माननीय राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे एक निवेदन आम्ही देणार आहोत की ही कारवाई लवकरात लवकर आपण केली पाहिजे। आणि आम्ही पाठीमागच्या आंदोलनाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की इंदापूर तालुक्याचे विद्यमान आपले कृषी मंत्री, कार्यदक्ष अधिकारी, पदाधिकारी, आमदार साहेब हे सर्व काम पाहतायत, डोळ्या डोळ्यांनी पाहतायत, तरी सुद्धा याला कान नाक जोळा आपला केला जातोय आणि कुठेही त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। 8 दिवसापासून वेगवेगळ्या संघटना या ठिकाणी बसल्यात। तालुक्याच्या आमदारांना माहित नाही की हा जनतेचा प्रश्न आहे। एक सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना असेल, चौथा स्तंभ मांडणाऱ्या लोकांना असेल, सामाजिक क्षेत्राचे पदाधिकारी असतील, यांच्यावरती अन्याय होतोय हे तालुक्यातल्या आमदारांना माहिती नाही। फक्त का खांद्यावरती हात टाकायचा आणि त्यांना लोक म्हणायचं आम्ही तुमचं आहे, तर हा दुपट्टीपणा चालणार नाही। आमदार साहेब, आमची तुम्हाला अनेकदा विनंती आहे की आम्हाला तुमच्या घरापर्यंत येण्याची वेळ येऊ देऊ नका। आमची प्रामाणिक इच्छा आहे की तुम्ही याच्यावरती व्यक्तिगत लक्ष घातलं पाहिजे। आपल्या शिफारशीनेच इंदापूर तालुक्याचा प्रत्येक अधिकारी बसतो, तसा तुमच्या शिफारशीनं हा इंदापूर तालुक्याचा अधिकारी या ठिकाणावरती जाऊ शकतो हे आम्हाला चांगलं माहिती आहे आणि त्याच्यामुळे आपण गृहमंत्र्यांना या बाबतीत सूचनित करावं आणि या ठिकाणावरती त्यांना निलंबित करण्यात यावं, अशा प्रकारची आमची विशेष मागणी आहे। आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की साहेब म्हणतात की आम्ही 13-14 ठिकाणावरती छापे मारले, म्हणजे आंदोलन चालू झाल्यापासून त्यांनी 13 ते 14, 15 केसेस केल्या। याचा अर्थ असा आहे की जे आंदोलनकर्ते म्हणत होते की आपल्या तालुक्याच्या शहरांमध्ये 2 नंबरचे धंदे चालू आहेत, अवैध धंदे चालू आहेत, जुगार चालू आहे, मटका चालू आहे, अवैध व्यवसाय चालू आहे, याचा अर्थ असा आहे तुम्ही कारवाई केली म्हणजे या ठिकाणावरती अवैध व्यवसाय चालू होता हे सिद्ध होतं आणि ही तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणावरती कायद्याच्या
चौकटीत मागणारा आमचा एक कायदा आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलाय की जो त्या ठिकाणावरती त्या सगळ्या गोष्टींना संरक्षण देतो तो अधिकारी त्या गोष्टीसाठी जबाबदार असतो आणि म्हणून तुम्ही तुमची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, पदापासून बरतर्फ झालं पाहिजे, ही आमची विशेष मागणी आहे. आणि जर तुम्ही करत नसाल तर विशिष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे, त्यांची चौकशी केली पाहिजे, त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे. त्याचप्रमाणे राजू भालेच्या केसमध्ये डिफॉल्टसाठी जो बेल करण्यात आला त्या बेलच्या संदर्भामध्ये मदत केलेल्या अधिकाऱ्याला 120(ब) प्रमाणे त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, अशी आमची या माध्यमातून मागणी आहे. आणि त्यांच्याकडचे जे आर्थिक त्यांची जी काय अत्यंत उच्चांक त्यांच्या परिस्थितीने गाठलेला आहे त्याची विशेष चौकशी लावली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी या ठिकाणावरती थांबतो. जय भीम, जय भारत. सांगितलं की इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे रुजू झाल्यापासून जी काय त्यांनी अवैध धंद्याचा उच्छेद मांडलाय आणि त्या संदर्भात जी काय एखादी धंद्यांना त्यांच्या मार्फत संरक्षण दिलं जातं, हप्ता पुरी केली जाते. आणि तुमचं आंदोलन चालू झाल्यापासून त्यांनी छापेमारी चालू केली आणि छापेमारीनंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही आंदोलनकर्त्यांची एक मागणी पूर्ण केलेली आहे, तर तुम्ही ह्याच्यात समाधानी आहे? मी आता पहिल्यांदा सर्व पत्रकार बंधूंचं मनापासून आभार मानतो की या आंदोलनाला सुरुवात झाल्यापासून पत्रकारांनी त्यांची जी पत्रकारिता आहे तर ती लेखणी इमानदारीने चालवलेली आहे. कारण या ठिकाणी लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचा आवाज सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या पत्रकार बांधवांनी चांगल्या प्रकारे केलेलं आहे. परंतु 22 सप्टेंबर पासून आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. आमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे आणि जे काही कारवाई दाखवल्यात तर त्या कारवाया ह्या म्हणजे ठोस कारवाया नाहीत. जे मूळ याच्या पाठीमागचे जे डॉन आहेत तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. तर हे जे त्यांचे प्यादे आहेत, जे त्यांचे शिपाई आहेत, अशा लोकांवरती कारवाया केल्या जातात. आणि जे मोठे मोठे जे मासे आहेत त्यांना मात्र पूर्णपणे संरक्षण या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून दिलं जाते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की आज आंदोलनाचा 8वा दिवस आहे आणि आंदोलनाचा 8वा दिवस असतानाही जे प्रशासनातील पोलीस प्रशासनातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत व DYSP साहेब असतील किंवा SP साहेब असतील तर इथं बसलेले फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचे म्हणजे केवळ फक्त बौद्ध समाजाचे इथं कार्यकर्ते बसलेले नाहीत तर फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे सगळ्या जाती धर्माचे लोक इथे येऊन या आंदोलनासाठी बसलेले आहेत. दररोजचे दररोज 100, 200, 50 अशी लोक येऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहेत. याचा अर्थ स्पष्ट असा होतो की हे जे PI आहेत तर या PI कोकणे यांच्या कामावरती पूर्ण इंदापूर शहर आणि त्यांच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये येणारी सर्व गावे हे नाराज आहेत, अतिशय त्रासलेले आहेत. आणि वरिष्ठ लेवलला का दखल घेतली जात नाही? जर वरिष्ठ लेवलच्या अधिकाऱ्यांना वाटत असेल की आंदोलनकर्ते हे केवळ अस्पृश्य आहेत आणि त्यांच्यापाशी जाणं त्यांना कमीपणाचं वाटत असेल तर हे घटनाबाह्य चाललेलं आहे. कारण हा पुरोगामी महाराष्ट्र ज्यावेळेस सांगितला जातो त्यावेळेस एका बाजूला अशी सापत्न वागणूक या आंदोलनकर्त्याला 8 दिवस आंदोलनाला बसून सुद्धा वरिष्ठ लेवलवरती किंवा शासन लेवलवरती कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळं आम्ही भारतीय संविधानाचे रक्षण करते तर आहोतच. कारण भारतीय संविधानाच्या कलम 19 ने
प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्यासाठी किंवा अशा प्रकारची आंदोलनं मोडीत काढण्यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारे या आंदोलकांकडे माणसं पाठवली जात आहेत. या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तशा प्रकारची कुठल्याही आमिषाला बळी पडणारी किंवा कुठल्याही काही सांगितल्याच्या नंतर हे आंदोलन फुटण्यासारखं बिलकुल नाही. कारण या ठिकाणी खरोखरच इथल्या स्थानिक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा पत्रकार आहेत यांच्यावरती खरोखरच अन्याय झालेला आहे. त्याच प्रकारे गावठी दारू पिऊन या ठिकाणी बऱ्याच जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मग या गोष्टींना जबाबदार कोण आहे? मग शासन पुरोगामी महाराष्ट्र मातीत घालत आहे का? हा प्रश्न या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं या आंदोलनाची दखल 8 दिवस आंदोलन होऊनही जर घेतली जात नसेल तर इथून पुढची आंदोलन ही आम्ही लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये, SP साहेब पुढे, IG साहेब कोल्हापूर यांच्या ऑफिस समोर तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन आमचं उभं करणार आहे आणि या आंदोलनाचा भडका हा पूर्ण महाराष्ट्रभर उडल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला निक्षून सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. शरदजी, आता हे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या विरोधात. मागील काही दिवसापूर्वी एका युट्यूब चॅनलला त्यांची मुलाखत झाली. एका पत्रकार बांधवांनी मुलाखत घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी असा आरोप केला तुमच्यावरती की तुम्ही जी काय या आंदोलनाला बसलेली एक प्रमुख मंडळी आहे त्यांनी त्यांच्यावर आकाशापोटी हा आरोप करून तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन चालवलेलं आहे. याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी प्रथमतः त्यांचा हा आरोपाचा पहिल्यांदा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. कारण हे कुठल्याही एका व्यक्तीच्यासाठी आंदोलन चालू नाहीये. एक, या ठिकाणावरती जे कोणी आता नेतृत्व करतायत असं त्यांना जे काही वाटतंय तर हे त्या ठिकाणावरती बसणारे प्रत्येक जण नेतृत्व करणारा व्यक्ती आहे. पण त्यांना जर काही 4-5 लोक वाटत असतील की त्यांच्यासाठी हे आंदोलन चालू आहे तर ते त्यांचा अत्यंत गैरसमज आहे. आता उदाहरणार्थ असं धरून चला की मी शरद चितारे, माझं आणि कोकणे साहेबांचं कुठल्याही प्रकारचा संबंध आलेला नाही. मग आमच्या दोघांचा काही विरोध नाही तर मग मी इथं का बसलो हा प्रश्न पडण्यासारखा आहे की नाही? माझा तर काही संबंध येत नाही. आम्ही या ठिकाणावरती बसलेलो आहोत ज्या आमच्या समाजातल्या, बहुजन समाजातल्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत, पत्रकारांवरती खोटे गुन्हे दाखल होत आहेत, आमच्या समाजातल्या लोकांना न्याय दिला जात नाही. आणि मग आमचा समाज म्हणजे कोणता समाज? नुसता महार समाज म्हणजे काय आमचा समाज नाही. या इंदापूर तालुक्यामध्ये राहणारा जेवढा पण बहुजन समाज आहे या सर्व समाजातल्या लोकांना जाणून बुजून टार्गेट केलं जातं. मग आता हे टार्गेट कोणामुळे केलं जातं, का केलं जातं हा प्रश्न तुम्ही कोकणे साहेबांना विचारला पाहिजे. कोणाच्या सांगण्यावर ते टार्गेट करतायत ह्याचं उत्तर ते देऊ शकतात. आम्ही त्यांच्या ह्या प्रश्नाचं पूर्णपणे खंडन करतो. त्यांचा आरोप निरर्थक आहे. अजिबात असल्या कुठल्या गोष्टीसाठी या ठिकाणावरती आंदोलन चालू नाही. दुसरी गोष्ट, साहेबांना आम्ही काही गोष्टी सांगितल्या तर साहेबांनी आम्हाला उत्तर उडवाउडवीची दिली. त्यातलं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. गालठण नंबर 1चं एक मांगराचं प्रकरण त्या दिवशी बातमी आलती बघा. आणि मांगूर माशाच्या संदर्भामध्ये आमचे 4 महिन्यापासून एक कार्यकर्ता साहेबांना सांगत होता की साहेब या ठिकाणावरती अवैधरित्या मांगरावरती बँड असणारा मांगूर मासा पाळला जातोय आणि त्या ठिकाणावरती तुम्ही येऊन कारवाई करावी. त्या व्यक्तीच्या माध्यमातून माझ्या शेतीला नुकसान होतंय म्हणून त्या माणसाने तक्रार केली. तर त्या तक्रारदाराला फोन करून साहेबांनी धमकावले. त्याच्यामध्ये साहेब असे म्हणतात की हा विषय माझा नाही, हा विषय मत्स्य विभागाचा आहे. आणि मग मत्स्य विभागाचा विषय असल्यानंतर न पुन्हा साहेबांनी या सगळ्या गोष्टीची निवारा केल्यानंतर न माहिती मिळाल्यानंतर न त्यांचे काही अधिकारी त्या ठिकाणावरती पाठवले आणि त्या ठिकाणावरती एक ट्रॅक्टर भरून त्या ठिकाणावरती मांगूर आणण्यात आला. तो कोणत्या कायद्याअंतर्गत आणला?
म्हणजे साहेबांनी पहिल्यांदा आमच्या कार्यकर्त्यांना काय सांगितलं की मांगराचा विषय आमच्याकडे येत नाही, मत्स्य विभागाकडे येतो. मग साहेबांनी तो 1.5 टन मांगूर या ठिकाणावरती ज्यावेळेस घेऊन आला त्यावेळेस आर्थिक लागीबांधीच्या हिशोबाने घेऊन आले. हा सरळ सरळ आहे. पण ते न होता ज्यावेळेस तो कार्यकर्ता आम्ही या ठिकाणावरती बसलो आणि आम्ही या ठिकाणावरच्या राठोड साहेब असत्यान, जगताप साहेब असत्यान, खाडे साहेब असत्यान किंवा मोरे साहेब असत्यान, या सर्व डिपार्टमेंटच्या प्रमुखांना आम्ही फोन केले. उजनी डिपार्टमेंट आणि मत्स्य विभाग या दोन्ही डिपार्टमेंटला फोन केल्यानंतर ना त्यांना आम्ही विशेष सांगितलं की तुम्ही स्वतः त्या ठिकाणावरती जावा आणि ती कारवाई ती गुन्हा दाखल करून घ्या. म्हणून राठोड साहेबांनी त्यांच्या त्या ठिकाणावरती त्या पाडोळेवरती गुन्हा दाखल करण्यात आला. मग ही कशाची गमक आहे, हे कशाचं बाकीत आहे? खोटे गुन्हे दाखल करणार तुम्ही आणि आमच्या खऱ्या गुन्ह्याच्या टायमाला तुम्ही उभं राहणार नाही. तुम्हाला पैसे खायचे म्हणले की तुम्ही माणसं धरून आणणार. मग ही कुठली गमक आहे? आणि तुम्ही लोकांवरती सांगता की प्रमुख लोकांवरती गुन्हा दाखल पहिले असल्यामुळं आम्ही आज त्यांच्यावरती कुठली कारवाई केली नसताना माझ्यावरती आकाशापोटी तुम्ही आमच्यावरती आंदोलन करताय. आकाश कशाचं आहे बाबा ह्याच्यात? आमचं तुझं काय बांधाला भांड आहे? तू 2 वर्ष 3 वर्ष राहतात तुम्ही आणि निघून जातात. पण या ठिकाणावरती राहणारा हा समाज इथेच राहतो. या ठिकाणावरची खुर्ची बदलती. आज सूर्यकांत कोकणे, उद्याला दुसरं कोणते, तुमच्या अगोदर 10 झाले, उद्याच्याला 10 होणार आहेत. त्यामुळे आमचं तुमच्यावरती आकस विकासाची काही भूमिका नाही. आमचा एकच आहे, इंदापूर तालुक्यामधला स्वाभिमान. आम्ही इथं बसलेलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी. आणि जर लोकप्रतिनिधी या माध्यमातून आमच्या लोकप्रतिनिधींना आम्ही त्यांना मागणी केली की साहेब तुम्ही थोडंसं लक्ष द्या. आता अजून दुसऱ्या घटना सांगा. एक असं प्रकरण घडण्यात आलंय आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, साहेबांना जाणून घडून सांगा, विचारा की एक MPC UPC करणाऱ्या पोरांवरती छेडछाडीची केस दाखल करण्यात आली. म्हणजे UPCचा पोरगा मागासवर्गीय समाजाचा अधिकारी झाल्यानंतर ना काय तुम्हाला काय दुसरं काय करणार आहे का? तुम्ही जाणून बुजून MPC UPCच्या पोरांवरती का गुन्हा दाखल केला? कारण नॉन क्रिमिनलच्या ज्यावेळेस सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागतं त्यावेळेस त्याचा नॉन क्रिमिनलचा दाखला निघून आहे, त्याचा रेकॉर्ड खराब हो. रेकॉर्ड खराब करण्यासाठी तुम्ही इथे येऊन बसलाय का? हा आमचा आरोप आहे. आणि तुम्ही म्हणता की ही लोक जाणून बुजून आमच्यावरती गुन्हा आंदोलन करतायत. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या कार्यामध्ये थोडासा बदल करा आणि तुमच्या आणि तुम्ही या ठिकाणावरती काम करता. आता तुम्ही लक्षात घेतलं का इंदापूर तालुक्यामध्ये सण कशाचा असतो, कशाचा आहे? किती लोकांना माहिती, त्या साहेबांना माहित नाही. इंदापूर मुस्लिम समाजाची दर्गा आहे, त्या दर्गेचा या ठिकाणावरती सण असतो, संदल असतो, उरूस असतो. मग इथं जर हिंदू मुस्लिम मध्ये जर भांडण नाही तर मार मांग धनगर होलार लोला साडी माळी कोळी कुणबी यांच्यात कसं भांडण असेल? तुम्ही या ठिकाणावरती आलाय आणि तुम्ही आल्यामुळे जाती जातीमध्ये भांडणं लावण्यासाठी आमच्यामध्ये वरती तर आमच्यावरती अवकडचा कार्यक्रम चालूच आहे आणि तो राबवण्याचं काम तुमच्यावरती सोपवलेलं काय अशी आमची शंका आहे. म्हणून तुमच्यावरती आमचा आरोप आहे की तुम्ही जातीवाद जो पेरताय तो पेरायचा बंद करा आणि ह्या लोकांना जे काय तुम्ही वेगळ्या पद्धतीचं स्टेटमेंट देऊन बोलवण्याचं काम करताय तर कोणी बोलणार नाही. हे आंदोलन भरकटलं जाणार नाही, अजिबात जाणार नाही. या आंदोलनामध्ये उभा राहणारी माणसं कोणी काय घरच्या घरी भाकरी खाऊन करणारी नाही, ती रोजंदारीला जाणारी माणसं नाही ती. त्यामुळे हे आंदोलन भरकटलं जाणार नाही. आणि इंदापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातली पहिली सुरुवात इंदापूरमध्येच आम्ही आंदोलन करून चालू केली. तेच आंदोलन पुन्हा आम्ही इंदापूरमध्ये शहरात करू आणि बहुजन क्रांती इंदापूर तालुका बचाव मोहीम काढू हे या ठिकाणावरती सांगतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. एकदम थोडक्यात सांगा की पोलीस प्रशासनातील जर डिसिप्लिन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हे मोडत असतील आणि चुकीचं काम करून जर वरिष्ठ पोलीस त्यांना पाठीशी घालत असतील तर मग न्याय मागायचा कुणाकडे? आम्ही आता एक न्यायप्रविष्ट प्रक्रिया असती, प्रत्येकाची एक पद्धत आहे, तशी आपल्याला सुद्धा एक पद्धत आहे. बाबासाहेबांनीच घालून दिलेली पद्धत आहे ना. आपल्याला जर कोकणे साहेबांवरती कोणी कारवाई करत नसेल तर आपली तक्रार SP साहेबांना आपण करू. SP साहेब ऐकत नसतील तर IG कडे करू. IG करत नसतील तर आपले महासंचालकाकडे करू. महासंचालक करत नसतील तर आपल्या राज्याचे जे मुख्य सचिव आहेत त्यांच्याकडे करू. आणि त्यांनीही नाही आपलं काम केलं तर मग आपल्या मुख्यमंत्र्याकडे जाऊ. एक प्रोसेस आहे जी बाबासाहेबांनी आपल्याला घालून दिली. त्याच्यासाठी आम्ही धरणं आंदोलन केले आणि आम्ही कडक आंदोलन करण्याच्या भूमिकेत पुढच्या आठवड्यामध्ये भूमिका स्पष्ट करणार आहे. पुढच्या आठवड्यात
सोमवार किंवा मंगळवारी आम्ही त्याच्याबद्दलची भूमिका स्पष्ट करू आणि इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदारांच्या घरी मरण उपोषण करू आणि त्या उपोषणाला शरद चितारे स्वतः वाचणार. शेवटचा प्रश्न, तुम्ही आता पण बोलताना म्हणाला की आज ना उद्या पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे बदलून जाणार आहे. तर त्या मुलाखतीमध्ये काही दिवसापूर्वी मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हणाले की सूर्यकांत कोकणेंचा प्रशासकीय कालावधी संपणार आहे. ते सूर्यकांत कोकणेंना बदलून आम्हीच लावलं, या श्रेयासाठी हे आंदोलन चालू आहे. अरे वा, खूप छान प्रश्न केलाय तुम्ही. अजिबातच असा काही विषय नाही. कोकणे साहेबांना बदलण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी नाही, तर कोकणे साहेबांनी या ठिकाणावरती अजून 5 वर्ष काढले तरी आमच्या बापाचं काय जाणार नाही. आमच्या त्यांच्या वृत्तीशी आमची लढाई कोणासाठी आहे? त्यांनी जी चालवलेला जो कारभार आहे त्या कारभाराशी आमची लढाई आहे. दुसरी गोष्ट, त्यांचं आम्ही निलंबन का मागितलंय? तर एका 302च्या केसेसमध्ये डिफॉल्ट केसला त्यांनी मदत केली. अगोदर तुम्हाला मी चर्चेमध्ये सांगितले की 2 केसला कशी पद्धतीने त्यांनी काम केलंय. या डिफॉल्टच्या केसमध्ये त्यांनी मदत केली. आणि जर एखाद्या 302च्या केसेसमध्ये जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही मदत करत असाल तर कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की तुम्ही तर यांना मदत केली तर तुम्ही निलंबन असलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही निलंबनाची मागणी केली आहे. आणि अवैध धंदे हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसतात का? तर बसत असतील तर साहेबांनी जसं जाहीर करावं की अवैध धंद्याला आमचं सपोर्ट आहे, मग आम्ही त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीची कारवाई करणार नाही. आणि मग आम्हाला पत्र देताना त्याच्यावर लिहिले 263 आमची कारवाई झाल्या ही आम्ही केलं. याचा अर्थ असा आहे, तुम्ही 2 नंबर धंद्याला अभय देता, त्यांच्याकडनं हप्ते खाता, त्यांच्याकडनं टक्केवारी घेता आणि प्रमुख कार्यकर्ते असतात त्यांना तुम्ही जाणून बघून टार्गेट करता. न्याय मागायचं नाही का? तुम्ही पीपी आहात, पीपी हे लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही पब्लिक प्रोसिक्युटर आहात. पहिल्यांदा जर आमचा हवालदार ऐकत नसेल तर पोलीस पियाला सांगितलं जातं की साहेब आमचा हवालदार ऐकत नाही म्हणून आम्ही तुमची भेट घ्यायला आलो. तुम्हाला भेटायला आल्यानंतर तुम्ही 6-7 तास बाहेर बसवता. ही तर गुलामाला सुद्धा त्या पद्धतीची वागणूक नव्हती. अशी वागणूक तुमच्या पोलीस स्टेशनला भेटते म्हणून आमचा विरोध आहे. तुमची जी परिस्थिती आहे ना त्याला विरोध आहे, आमच्या वृत्तीला विरोध आहे. तुम्ही आता म्हणाला की पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे हप्तेखोरी करतात, चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात. आणि मग जसं की खासदार आमदारांनी जर काय भ्रष्टाचार केला त्यांच्याकडनं सरकारी यंत्रणा जशी ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असेल यांच्या मार्फत चौकशी केली जाते, तर त्याच पद्धतीची चौकशी सूर्यकांत कोकणेंची झाली पाहिजे अशी तुमची मानसिकता आहे. आमच्या त्या लेखीमध्ये चौकशी करावी म्हणजे SITची चौकशीच्या माध्यमातून त्यांची चौकशी करावी. त्यांच्या सर्व संपत्तीचा ताळेबंद त्यांनी घेतला पाहिजे आणि SITने त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे, आमची मागणी आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.